राज्यभर दूध उत्पादक शेतकरी आता आक्रमक झालेत। अहमदनगर कोल्हार घोटी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जाते। दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातले शेतकरी आक्रमक झालेत। दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा यासह अनुदानाच्या मागणीसाठी शेतकरी आता आक्रमक झालेत आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। आपल्या सोबत काही शेतकरी आहेत। आज अर्थसंकल्प साजरा होतोय। शेतकरी म्हणून काय प्रश्न तुमचे प्रलंबित आहे आणि या राज्य सरकारकडून काय अपेक्षा तुम्ही ठेवता? शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा हमीभाव मिळत नाहीये। सर्वसामान्य नागरिकांना योग्य दरात अन्नधान्य मिळालं पाहिजे ही आमची पण भूमिका आहे शेतकऱ्यांची, कारण आम्हालाही अन्नधान्य लागतं। परंतु कुठेतरी शेतकऱ्यांना मारायचं आणि त्यांना कुठेतरी हमीभाव मिळून न देता फक्त सर्वसामान्य शहरी ग्राहकांचा विचार करून शेतकऱ्यांना भाव न दिला जात नाही, हे खरं महाराष्ट्राच्या आणि भारताच्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। नाही, दुधाला जसा ऊसाला तुम्ही हमीभाव फिक्स केलाय तसा दुधाला पण तुम्ही हमीभाव फिक्स केला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला ते परवडून भाव त्याच्यात नाही पूर्तता झालीच नाही ना। कमी 40 रुपये दुधाला भाव द्यायला पाहिजे आणि ऊसानुसार ऊसाच्या FRP नुसार ऊसाला भाव देते तसा दुधाला पण FRP नुसार भाव द्यायला पाहिजे। शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू आहे। अहमदनगरच्या कोल्हार मार्गावर हे आंदोलन केले जाते। दुधाला प्रति लिटर 40 रुपये इतका दर मिळावा यासाठी हे आंदोलन केले जाते। आज राज्यभरात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत। अनेक ठिकाणी आंदोलन केले जाते। आपल्या मागण्यांसाठी दुधाला दरवाढ मिळावी यासाठी या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। दुधाला योग्य दर मिळावा तसंच हमीभाव निश्चित करावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। आपण पाहतोय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यामध्ये 20,000 टन दूध पावडर शिल्लक आहे।